नागपूरमधील शिक्षण विभागातील घोटाळा प्रकरणी शिक्षण विभागाचं वेतन आणि भविष्य निर्वाह अधीक्षक निलेश वाघमारे निलंबित करण्यात आले। जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आहे। जय महाराष्ट्रने शिक्षण विभागातील घोटाळा बाहेर काढला होता। जिल्हा परिषदेत बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या करून कोट्यवधींची फसवणूक करण्यात येत होती। जवळपास 500 पेक्षा अधिक बनावट कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी चौकशीच्या रडारवर आले। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात या संदर्भातली तक्रार दाखल करण्यात आली आहे। विविध शाळांमध्ये अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बनावट आयडीच्या आधारे वेतनास पात्र ठरवण्यात आलं होतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून। हितेश, आता शिक्षण विभागात जय महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, ज्या पद्धतीने आपण मागील काही दिवसांपासून शिक्षण विभागाचे जे घोटाळे आहेत ते बाहेर काढण्याचा आपण पुरेपूर जो प्रयत्न केला आहे त्याला कुठेतरी यश येताना आपण पाहतो आहोत। या पद्धतीने एक अधिकारी जो आहे तो निलंबित करण्यात आल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशाच पद्धतीने चौकशी जी आहे ती चालू झालेली आहे। या चौकशीमध्ये अधिक किती वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते यामध्ये सामील आहे ते देखील बाहेर येणारच आहे। मात्र आताची घडामोडीची जी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे निलेश वाघमारे जे शिक्षण विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह अधीक्षक होते यांना जे आहे ते तात्काळ निलंबित करण्यात आले, जेणेकरून चौकशी दरम्यान कुठलेही कागदपत्र इकडच्या तिकडे होऊ नये त्या कारणास्तव यांना जे आहे ते या सध्या पदावरून निलंबित करण्यात आल्याचं आपल्याला जे आहे पाहायला मिळत आहे। आणि जो काही घोटाळा आहे 100 कोटीपेक्षा अधिक कोटीचा जो घोटाळा आहे यामध्ये जे बनावट कागदपत्र लावून जे शिक्षक भरती करण्यात आलेली आहे। निश्चित हितेश, त्यामुळे एकंदरीतच आता जय महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट नागपूरमधील शिक्षण विभागावर झाल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।